नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. युनिट नंबर 3 मधला शेवटचा जो टॉपिक आहे, 2-3 रिले राहिलेले आहेत ते आज आपण बघूयात. पुढचा जो रिले तो आहे डायरेक्शन रिले. डायरेक्शन रिले ज्याच्यामध्ये आपल्याला जर पॉवर रिव्हर्स झाली तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रिप ची गरज असते. मग तो जो रिले तो कसा ऑपरेट होतो तो बघूया. याच्यामध्ये तुम्हाला दोन इंडक्शन रिले पाहायला भेटतील, एक अप्पर आणि एक लोअर. थोडीशी डायग्राम छोटी करतो. आणि वरती आणि अप्पर आणि लोअर मात्र दोन सेम मॅग्नेट जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील. सॉरी, रिले. त्यातला एक जो इलेमेंट आहे तो डायरेक्शनल इलेमेंट असणार आहे आणि दुसरा जो इलेमेंट आहे तो मात्र नॉन डायरेक्शनल इलेमेंट असणार आहे. आता डायरेक्शनल इलेमेंट इथं जो बघू शकता तुम्ही, हा आहे तो डायरेक्शनल इलेमेंट आणि हा जो आहे तो नॉन डायरेक्शनल इलेमेंट. म्हणजे दोन्ही पण ओव्हर करंट रिलेच आहेत, फक्त एक डायरेक्शन शो करू शकतो आणि एक ट्रिप देतो आपल्याला. तर स्ट्रक्चर बघितलं, वरती आणि खाली दोन रिले सेम आहेत, मात्र इथं सप्लाय येणार तुमचा पीटी पासून. ठीक आहे. पोटेन्शियल कॉईल असणार आहे, जसं इंडक्शन प्रिन्सिपल आहे त्याचप्रमाणे वर्किंग होणार आहे. अप्पर इलेमेंट आहे, लोअर इलेमेंट आहे. आणि सिटीचे कनेक्शन जर बघितले तुम्ही तर सिटीचे कनेक्शन जे आहेत तो डायरेक्शनल इलेमेंटच्या लोअरला दिलेले आहेत, लोअर मॅग्नेटला, आणि इथं नॉन डायरेक्शनलच्या अप्पर इलेमेंटला दिलेले आहेत. म्हणजे इथं वर्किंग कसं होणार आहे ते बघूया आपण. आता ज्यावेळेस नॉर्मल केस असणार आहे त्यावेळेस पीटी मधून येणारा सप्लाय जास्त असणार आहे आणि सिटी मध्ये ऑब्विस कमी असणार आहे. पण हा जो रिले आहे तो सेट अशा प्रकारे केलेला असतो की जर करंट रिव्हर्स झाला तरच हा रिले ऑपरेट होतो, ऑब्विस, अदरवाईज हा रिले ऑपरेट होत नाही. म्हणजे ज्यावेळेस सप्लाय पीटी पासून असणार आहे त्यावेळेस इथं ही जी कॉईल आहे ती मॅग्नेटाइज होणार, पण ही डिसरोटेट होण्यासाठी दोन फ्लक्सची आवश्यकता असते. मग दोन फ्लक्स कुठले आहेत तर ज्यावेळेस सिटी मधून करंट रिव्हर्स होईल त्याच वेळेस ह्या लोअर मॅग्नेटला सप्लाय भेटणार आहे आणि मग त्या ठिकाणी दोन फ्लक्स फ्लो होतील. दोन फ्लक्सच्या डिफरन्समुळं मग तिथं फेज शिफ्ट तयार होईल आणि मग डिसरोटेट होईल. अशा प्रकारचं वर्किंग असणार आहे. तर सेटिंग अशी केलेली असते की करंट रिव्हर्स झाला तरच या सिटी मधून करंट त्या ठिकाणी ह्या आपल्या रिलेला भेटतो. नॉर्मल केसमध्ये तो करंट लोअर मॅग्नेट मध्ये नसणार या डायरेक्शनल एलिमेंट, त्याच्यामुळे इथं रोटेशनल फोर्स किंवा काय तयार होत नाही, डिसरोटेट होत नाही. त्याच्यामुळे हे जे कॉन्टॅक्ट आहेत 1 आणि 2 ते काय क्लोज होत नाहीत. आणि जोपर्यंत हे कॉन्टॅक्ट क्लोज होत नाहीत तोपर्यंत इथून जो सप्लाय आहे तो ही ह्या नॉन डायरेक्शनल एलिमेंटला भेटत नाही आणि मग परत तिथं रिव्हर्स प्रोसेस, तीच प्रोसेस खाली होत नाही, कारण तिथं सप्लायच नसतो. त्यामुळे खालीमध्ये ईएमएफ किंवा फ्लक्स जनरेट होणार नाहीत, ही डिस रोटेट होणार नाही. ज्यावेळेस ॲबनॉर्मल कंडिशन येते त्यावेळेस करंट रिव्हर्स होतो, म्हणजे रिव्हर्स पॉवर ज्यावेळेस फ्लो व्हायला चालू होते त्यावेळेस या ठिकाणी काय होतं की ह्या सिटी मधून करंट ह्या करंट कॉईलला भेटतो आणि मग इथं पोटेन्शियल आणि करंट कॉईल दोन्ही मिळून जे फ्लक्स असतील Φ1 Φ2 त्याच्यामध्ये तयार होईल डिफरन्स. हा डिस रोटेट होईल. डिस रोटेट झाल्यानंतर हे जे 1 आणि 2 कॉन्टॅक्ट ते ब्रिज होतील. शब्द आहे थिअरीमध्ये ब्रिज. ब्रिज म्हणजे ऍक्च्युली ते क्लोज होतील आणि क्लोज झाल्यानंतर मग हे सर्किट कम्प्लीट होईल आणि मग ह्या लोअर इलेमेंटला जो आहे ओव्हर करंट इलेमेंटचा नॉन डायरेक्शन इलेमेंट त्याला सप्लाय भेटेल आणि मग त्या ठिकाणी सप्लाय भेटल्यानंतर इथं परत एकदा सेम वर्किंग होईल की दोन फ्लक्स तयार होतील. मग ही डिस्क रोटेट होईल आणि डिस्क रोटेट होऊन इथले कॉन्टॅक्ट क्लोज होतील आणि मग स्ट्रिप सर्किटना सिग्नल जाईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये अप्पर जो इलेमेंट आहे तो डायरेक्शनल इलेमेंट आहे, ज्याला डायरेक्शन समजते. करंट रिव्हर्स झाल्यानंतर तिथं हे होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि मग डिसरोट होते. आणि खाली जो आहे तो नॉन डायरेक्शनल इलेमेंट आहे, त्याला आपण ओव्हर करंट इलेमेंट म्हणतो. ज्यावेळेस इथले वरचे कॉन्टॅक्ट क्लोज होतील त्याच वेळेस इथं सप्लाय भेटेल आणि मग हा रिले ऑपरेट होईल. तोपर्यंत ह्या रिलेमध्ये कोणतीच मुवमेंट त्या ठिकाणी पाहायला भेटणार नाही. त्याच्यानंतर ही झाली डायरेक्शनल ओव्हर करंट रिले. पॉवर रिव्हर्स झाली तर हा रिले ऑपरेट होईल. त्याच्यानंतर पुढचा जो रिले आहे तो आहे डिफरन्शियल रिले. डिफरन्शियल रिले मध्ये आपण जर बघितलं तर ज्यावेळेस एखाद्या क्वांटिटी मध्ये वेक्टर डिफरन्स तयार होतो, दिस रिले ऑपरेट्स when the vector difference of two or more similar quantities, electrical quantities, exceeds the predetermined value.
म्हणजे जो करंट असेल, व्होल्टेज असेल, ज्यावेळेस त्या करंट आणि व्होल्टेज मधला जो डिफरन्स आहे तो प्री डिटरमाइन व्हॅल्यू म्हणजे आपण सेट केलेल्या व्हॅल्यूच्या तो डिफरन्स त्याच्यापेक्षा जास्त जाईल त्यावेळेसच इथं ऑपरेशन पाहायला भेटतं आपल्याला. त्याच्यामध्ये दोन टाईप पडतात, एक करंट डिफरन्शियल रिले आणि एक आहे व्होल्टेज डिफरन्शियल रिले. त्यातला पहिला जो रिले आहे तो म्हणजे इथं बघू शकता की करंट डिफरन्शियल रिले. करंट डिफरन्शियल रिलेच्या दोन डायग्राम आहेत. त्याच्यामधली फर्स्ट आहे नॉर्मल केस. नॉर्मल केस मध्ये तुम्ही बघू शकता वाइंडिंग टू बी प्रोटेक्टेड. इथे एक वाइंडिंग आहे, ती वाइंडिंग तुमची अल्टरनेटरची असू शकते, मोटरची असू शकते, ट्रान्सफॉर्मरची असू शकते. तर हा जी वाइंडिंग आहे ती प्रोटेक्ट करायची आपल्याला. तिथं वाइंडिंग मध्ये बघितलं तर 1000 अँपिअर करंट फ्लो होतोय. इथली सिटी आपली आहे 200:1 आणि 200 प्रायमरी 200:1 म्हणजे प्रायमरी 200 असेल तर सिटी सेकंडरी 1 अँपिअर मेजर करून देईल. 400 असेल तर 2 अँपिअर, 500 असेल तर 600 असेल तर 3 अँपिअर, 1000 असेल तर 5 अँपिअर. अशा प्रकारचा रेशो. सेम सिटी इकडे बघू शकता, सिमिलर सिटी इकडे कनेक्ट केलेली आहे आणि ह्या ज्या सिटी आहेत त्या पॅरल मध्ये कनेक्ट केल्यात आणि त्याच्यानंतर हा जो रिले हा रिले बघू शकता तुम्ही त्याच्या अक्रॉस टाकलेला आहे. याचा अर्थ काय की दोन सिटी पॅरल मध्ये त्याच्या मधोमध्ये आपण रिले कनेक्ट केलेला आहे. याचाच अर्थ सिटी 1 रिले आणि सिटी 2 या तिन्ही गोष्टी पॅरल मध्ये. मग याच्यामध्ये बघू शकता जेवढा करंट हा सिटी 1 मेजर करतोय 5 अँपिअर, तेवढाच करंट सिटी 1 मेजर करतोय, सिटी 2 आणि सिटी 1 सेम करंट मेजर करतोय, जेवढा येतो तेवढा जातोय. इकडे 5 अँपिअर आहे, इथं पण 5 अँपिअर आहे. म्हणजे ह्या रिले कॉइल मधून जाणारा जो करंट आहे 5 - 5 केलं तर 0 अँपिअर करंट तिथून फ्लो होतोय. त्याच्यामुळे हा नॉर्मल केस आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिले डिफरन्स सेन्स करणार नाही किंवा तो हे करणार नाही. जर ह्या वाइंडिंग मध्ये फॉल्ट झाला, कोणताही असेल, शॉर्ट सर्किट त्याच्यानंतर अर्थ फॉल्ट असेल, अर्थ फॉल्ट दाखवला तिथं, अर्थ फॉल्ट झाला, तसं जी तुमची प्रायमरी वाइंडिंग आहे ऑब्व्हियसली ती 1000 अँपिअर मागाशी दाखवल्याप्रमाणे मेजर करेल. त्याच्यानंतर इकडं समजा ही सिटी सेकंडरी साईडची सिटी आहे, तिने 500 अँपिअर मेजर केला, तर जो काही राहिलेला 500 अँपिअर करंट आहे तो ह्या फॉल्ट मधून ग्राउंड होतो. याचा अर्थ काय की 1000 असेल तर हा जो रिले आहे तो 1000 असेल, सिटी सेकंडरी 5 अँपिअर असणार आहे. 500 असेल तर सिटी सेकंडरी ही तुमची 2.5 मेजर करणार, कारण सिटी रेशो 200:1 आहे. 200 ला 1, 400 ला 2, 500 ला 2.5 म्हणजे 2.5. आणि जो काय 5 - 2.5 जर केला आपण, जो काय डिफरन्स तिथं येईल तो ह्या रिले कॉइल मधून फ्लो होतोय, जो डिफरन्स तिथं तयार होतोय तो. आणि मग तो जो डिफरन्स आहे ही ॲबनॉर्मल कंडिशन झाली. तो जो डिफरन्स आहे तो जर प्री डिटरमाइन व्हॅल्यूच्या जास्त असेल, समजा आपण रिलेची सेटिंग 2 ला केली, इथं डिफरन्स तयार होतो 2.5 अँपिअर, तर मात्र तो रिले ऑपरेट होईल. तर हे झालं करंट डिफरन्शियल प्रोटेक्शन. त्याच्यानंतर दुसरं जे आहे तर ते जे आहे ते व्होल्टेज बॅलन्स डिफरन्शियल प्रोटेक्शन. व्होल्टेज बॅलन्स डिफरन्शियल प्रोटेक्शन मध्ये सेम पुन्हा एकदा वाइंडिंग टू बी प्रोटेक्टेड. मग जी वाइंडिंग प्रोटेक्ट करायची ती मध्ये घ्यायची, ती तुमची सिटी आहे, सिटी 1 आणि ही सिटी नंबर 2 आहे. ठीक आहे, सिटी 1 आणि सिटी 2 तुम्ही जर आणि रिले कॉइल इथं कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हिअर टू सिमिलर सिटीज आर कनेक्टेड at either end of the element to be protected by means of pilot wire. पायलट वायरनी दोन्ही बाजूंना एक एक सिटी कनेक्ट केलेली आहे. सिटी सेकंडरीज सिटी सेकंडरीज ऑफ सिटी आर कनेक्टेड इन सिरीज. सिटीच्या सेकंडरी ज्या आहेत विथ द रिले, रिलेच्या सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत, सच दॅट अंडर नॉर्मल कंडिशन देअर इंड्यूस EMF आर इन अपोजिशन. म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही की सिटी 1 आणि सिटी 2 ह्या ज्या सिटी आहेत त्या सिरीज मध्ये कनेक्ट केलेल्या आहेत आणि मध्येच एक रिले कॉइल टाकलेलं, म्हणजे सिटी 1 सिटी 2 आणि रिले हे तिन्ही गोष्टी सिरीज मध्ये आहेत. आणि सिरीज मध्ये कनेक्ट केल्यामुळं काय होतंय, अशा कनेक्ट केलेल्या आहेत की रिले कॉइल मध्ये म्हणजे काही EMF इंड्यूस होईल इथं E1 आणि इथं E1 इंड्यूस होतंय, इथं E2 इंड्यूस होतंय. हे जे EMF आहे ज्यावेळेस रिले कॉइल मध्ये येईल ते एक EMF या डायरेक्शनने असेल आणि एक EMF या डायरेक्शनने असेल. म्हणजे ते जे आहे
ते एक्झॅक्ट अपोजिट असेल एकमेकांना आणि मग ते कॅन्सल होऊन जाईल नॉर्मल कंडिशन मध्ये आणि रिले कॉईल मध्ये डिफरन्स त्या ठिकाणी भेटणार नाही. आणि ज्यावेळेस ॲबनॉर्मल कंडिशन येईल वेन फॉल्ट ऑकर इन द प्रोटेक्टेड झोन, म्हणजे वाइंडिंग मध्ये जर फॉल्ट झाला, द करंट इन टू प्रायमरी विल डिफर अँड देअर सेकंडरी विल ऑल्सो डिफर कॉझिंग करंट टू फ्लो थ्रू द रिले ऑपरेटिंग कॉईल अँड रिले ऑपरेट अँड सर्किट ब्रेकर ऑपरेट. म्हणजे जर इथं फॉल्ट झाला तर हा जो करंट आहे तो जास्त असेल सिटी 1 मधला आणि सिटी 2 मधला करंट कमी असेल आणि त्या करंटमुळे जे काय इथं ईएमएफ इंड्यूस होईल ते ईएमएफ आणि इथलं ईएमएफ ह्याच्यामध्ये जो काय डिफरन्स तयार होईल E1 आणि E2 मध्ये, तो जो डिफरन्स आहे तो रिले कॉईल मधून फ्लो होईल आणि तो जर प्रीडिटरमाइन व्हॅल्यूच्या पुढे असेल मग रिले सर्किट ब्रेकरला सिग्नल देईल आणि मग त्या ठिकाणी सर्किट ब्रेकर जो सप्लाय आहे तो ट्रिप करून टाकेल. तर हा जो आहे तो व्होल्टेज डिफरन्शियल रिले. आणि मला वाटतं हे रिले बघितल्यानंतर हा जो लास्ट टॉपिक होता करंट डिफरन्शियल आणि व्होल्टेज डिफरन्शियल रिले, तर इथं युनिट नंबर 3 जे आहे सगळ्या टाईपचे जे रिले आहेत ते इथपर्यंत आपण बघितले. आजचं रिलेचं जे आहे ते लास्ट लेक्चर होतं. तर आज आपण व्होल्टेज बॅलन्स डिफरन्शियल रिले पाहिला, त्याच्यानंतर करंट डिफरन्शियल रिले बघितला, त्याचं वर्किंग जे असेल ते करंट डिफरन्शियल रिलेच्या 2 डायग्राम आहेत, नॉर्मल ॲबनॉर्मल. व्होल्टेजची एकच ड्रॉ केलेली सफिशियंट आहे. आणि त्याच्या अगोदर जो रिले पाहिला आपण तो होता डायरेक्शनल रिले, ज्याच्यामध्ये आपण बघितले की 2 एलिमेंट आहेत, डायरेक्शनल एलिमेंट आणि नॉन डायरेक्शनल एलिमेंट. त्याची डायग्राम भरपूर अशी मोठी आहे. 2 वेळा इंडक्शन रिले ड्रॉ करावा लागतो. तर हे आपण लास्ट टॉपिक जो युनिट नंबर 3 होता तो पूर्ण केलेला आहे. ह्याच्यामध्ये करंट डिफरन्स मोस्ट ऑफ द विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे हा करंट डिफरन्शियल रिले. तर ही जी डायग्राम आहे ती व्यवस्थित करा. त्याच्यावरती 4 मार्क्ससाठी MSBTच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जातो. महत्वाचा टॉपिक आहे. आजचं लेक्चर आपण इथंच थांबू.